बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका शहर सोडलेलं आहे। बांगलादेशचे लष्कर प्रमुख थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार आहेत। बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे। बांगलादेश सध्या गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। संदीप, अगदी बरोबर आहे। बांगलादेशमधली ही सगळ्यात मोठी आताच्या क्षणाची बातमी म्हणावी लागेल की शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे सुंदर, आणि त्यानंतर त्या बांगलादेश सोडून सध्या अज्ञातस्थळी गेल्याची देखील माहिती, त्यांच्यासोबत त्यांची बहीण देखील ही माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये मोठा तणाव गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतोय, आणि त्या ठिकाणी जातीय दंगल जी आहे ती देखील पाहायला मिळाली होती। आणि त्यानुसार कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो ढाक्यासह अनेक शहरांमध्ये बांगलादेशाच्या निर्माण झालेला होता। आणि आज जी अपडेट समोर येते त्यानुसार शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, आणि अस्थिर जी परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये पाहायला मिळते त्यानंतर शेख हसीना या अज्ञातस्थळी रवाना झालेल्या आहेत। त्या देश सोडून बाहेर गेलेले आहेत की देशातच आहेत याबाबत अजून कुठलीही माहिती नाही। मात्र पंतप्रधानांचं म्हणजे शेख हसीना यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानावर आता मार्च देखील थोड्याच वेळात निघणार आहे। दुपारी 3 वाजता प्रोटेस्टर्स जे आहेत म्हणजे आंदोलक जे आहेत ते मार्च काढणार आहेत। त्यामुळे ज्या प्रमाणात पंतप्रधान निवासस्थानामध्ये आंदोलक घुसलेले होते तशा पद्धतीची एक परिस्थिती बांगलादेशमध्ये देखील पाहायला मिळू शकते। आता शेख हसीना या स्वतः काही सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठं आहेत याची माहिती देतात त्या याकडे आता संपूर्ण आशिया खंडाचं लक्ष असणार आहे। पण एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर प्रचंड तणाव जो आहे तो सध्या बांगलादेशमध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच सर, बांगलादेशमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असलेलं पाहायला मिळतं। आणि ज्यावेळेला शेख हसीना या जात होत्या त्यावेळेचा हा व्हिडिओ आपण बघतोय। त्यांनी ढाका शहर सोडलेलं आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये गृहयुद्ध पाहायला मिळत आहे।